बघूया. चला पंच थोडी घाई करायची आहे. ओके ओके सॉरी. पाणी पाणी प्या, पाणी प्या तुम्ही. चला क्षेत्र सजवून घ्या लगेच. चला सलामी जोडी मैदानात जाऊन दे. तर आता या सामन्यात 3 षटकाचे असल्यामुळे पॉवर प्ले नसणार आहे. कंपल्सरी 5 फलंदाज तुम्ही बाहेर ठेवू शकता. पॉवर प्ले नसणार आहे. पंचाने नोंद घ्यायचे. 3 षटकाचा सामना राहणार आहे. पॉवर प्ले नसणार आहे. 5 प्लेयर बाहेर. चला सलामीची जोडी मैदानात जाऊन दे. हेमंत भाऊजी आणि महेंद्र भाऊजी. सौरव जाधव जिकडे असेल तिकडे यायचं लगेच. सौरव लगेच इकडे यायचं आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे. साहिल एक मॅच जिंकले, एक मारले. पॉवर प्ले नाही मिळत. 3 ओव्हरची मॅच आहे. 5 प्लेयर बाहेर. 5 पॉवर प्ले नाही मिळत तरी 5 प्लेयर बाहेर फक्त. चला सामना चालू करायचा लगेच. चला घ्या. काय नाही सिनियर साठी थोडस माफ करू आपण. आपल्यासाठी ठीक आहे. 3 ओव्हर. तर पहिले शतक घेऊन येते अनिल शेलार. सामना करतील हेमंत जाधव. चालू करा. पहिला चेंडू वसे संघातून खेळणारे हेमंत भाऊजी आज सुद्धा चांगली फलंदाजी गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू हलकासा कडा घेतला आणि 1 धाव पूर्ण. यानंतर होणारा सामना अशोका वॉरियर आणि जयभीम ब्रदर्स दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला थोडीशी घाई करा. 1 चेंडू आणि 1 धाव फलकाव लागलेली आहे. सुंदर असा हा चेंडू निर्धाव चेंडू होता. 2 चेंडू 1 धाव. सुंदर असा हा चेंडू गडा पंचांकडे अपील आणि गडी बाद. महेंद्र शेलार तंबूच्या आसऱ्याला येताना डीजे. जो विजयी संघ खेळणार डायरेक्ट फायनलचा सामना
चला थोडीशी घाई करा, अजून भरपूर मॅच खेळवायच्या, टीम मीटिंग जरा कमी करा. कॅप्टन थोडीशी घाई करा. ओहो, सुंदर असा हा मारण्याचा प्रयत्न होता. धाव चेंडू. ब्रदर्स वर्सेस ब्रदर्स. अनिल शेलार, शरद शेलार. हा हा, सुंदर असा हा मारलेला फटका आहे. बघा एक धाव घेण्यात यश आले. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न करतात की नाही. एक धाव पुन्हा दुसरी सुद्धा घेतलेली आहे. सुंदर अशी रनिंग. दोन धावा. धावसंख्या 2 व धावसंख्या झालेली ती 3. 4 चेंडू आणि 3 धावा. सुंदर शतक ताटकात अनिल. सॉरी 5. सॉरी 5 चेंडू. 5 चेंडू. शेवटच्या निवड असेल शतकातला. बघूया. सुंदर अशी फिल्डिंग होती. गचाळ क्षेत्ररक्षण. मी कोणाला हात लावून देणार नाही या प्रकारे फिल्डिंग केलेली आहे. आणि नॉट आउट. शतक संपलेलं आहे. 6 चेंडू के धावसंख्या झाली ती 5. शतक संपलेलं आहे. फक्त 3 षटक राहणार आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला गायकवाड ब्रदर शांत पडले जरा. तुमची हा जो सामना विजयी होतोय तो थेट फायनलचा सामना खेळणार. थोडीशी घाई करा. दिलीप गायकवाड कुठेतरी वय वाढवून घेतलेलं दिसतंय मला. आधार कार्ड बनवून घेतलेलं आहे आणि वय वाढवून सिनियर मध्ये खेळतायत. सुंदर असा हा उंचावर मारा फटका. बघूया झेल तर होणार नाही. 2 धावा घेते की 1 धाव. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यात यश आलेला आहे. तर धावसंख्या 2 वाढत धावसंख्या झाली ती 7. सुंदर असा मारला फटका. बाबू धावाला पाहिजे होता कारण काही चौकार अडू शकतात मला माहिती आहे. आणि 4 धावा. थोडीशी घाई करा. धावसंख्या 4 धावसंख्या झाली ती 11. एक गडी बाद 11 धावा फलकावा लागलेल्या आहेत. सर्वात सिनियर प्लेयर हा या संघामध्ये खेळणार आहे तो रियांश. वयानुसार त्याची हाईट सुद्धा कमी होत गेली. सुंदर असा मारा फटका. बघूया योगेश गायकवाड की बाबू. बाबू तू नाही मी. आणि बॉल गेला बाहेर. 4 धावांसाठी. धावसंख्या फलकाला किती 15. तेच आहे. अमोल गायकवाड थोडेसे नाराज दिसत आहेत. सुंदरचा हा मारला पडे झेल होती की नाही. आणि
थोडासा खराब क्षेत्ररक्षण पण चांगला बोला थांबवलेला जयेश मोरे यांनी एकाच धावावर समाधान. धावसंख्या फलकाला 16. सुंदर असा हा मारल्या फटका योगेश गायकवाड यांच्याकडे. कबड्डी कबड्डी करत करत हातात आलेला बॉल आणि हा थ्रो केलेला आहे तिथपर्यंत खो खो करत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 2 ने धावसंख्या वाढलेली ती 18. तर या षटकाचा शेवटचा चेंडू असणार आहे हा. सुंदर असा हा मारल्या शौकार. धावसंख्या 4 निवडच्या धावसंख्या झाली ती 22. चला थोडीशी घाई करायची आहे पटापट तुमचा थर्ड बॉलर आणायचा आहे. अजून भरपूर मॅच खेळायचे आहेत. वरती पाऊस भरलेला आहे कधीही पाऊस पडू शकतो. थोडीशी घाई करायची आहे. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं शतक घेऊन येते बंटी भाऊ. अतुल गायकवाड सामना करतील हेमंत भाऊजी. ओ हो सुंदर असा उंच मारा बघूया विजयानंद भोवणे कॅच घेत आहे की नाही काही समजलं नाही आणि खरंच 3 धावा यश आलेलं आहे. त्यांच्या मागे बॅकअपला जितेंद्र जाधव धावलेलेच होते. जितू भाऊ यांनी जर झेल घेतली तर गौरव मोहिते याच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आलेला आहे. सुंदरचा बघूया झेल होती की नाही. ओ सुंदर अशी प्रयत्न होता पाळभाऊ यांचा. चांगलेशी प्रयत्न केले डाय मारले होते पण चेंडू थोडासा लांब असल्यामुळे काही हाताजवळ गेला नाही. सुंदर असा बघूया झेल होती की नाही. हरीश जाधव चेंडू खाली चेंडू हरीश जाधवच्या वरती बघूया कोण काय करतोय आणि एकच धाव. हरीश जाधवनं हाताची गरज नाही केस असे फिरवले का चेंडू लगेच अडकला जाईल. चौथा चेंडू बघूया 4 धावांसाठी जातो अनिल शेलार. सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव पुन्हा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करत आणि एकाच धावावर समाधान. यानंतर जो चेंडू या मैदानाबाहेर मारेल तोच जाऊन आणेल याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी खास करून मीर साठी. स्वतःच मारायचं आणि स्वतःच जाऊन आणायचं आहे. सुंदर असा हा मारलेला हा फटका 4 रनासाठी जातोय की काय आणि 4 धावा. सुंदर भावा. धावसंख्या फलका लागली आहे 31. चांगला असा डोंगर उभा केला आहे. बघूया शेवटच्या चेंडू किती धावा करतायत त्या. उंचावर मारल्या बाबू. रियांश याला काही समजला नाही आणि गचाड क्षेत्ररक्षण थ्रो अतिरिक्त चोरटी अशी धाव बघूया होते की नाही. खरंच ती पण आणि बाबू सुंदर अशी थोडस एका धावासाठी सर्व कबड्डी खेळत होते खो खो खेळत होते आणि धाव संख्या फलका लागली ती 35. विजयासाठी 36 धावाची आवश्यकता. 18 चेंडू 36 धावा. सुंदर रियांश
सुंदर फिल्डिंग केली रियांश याने. अशोका वॉरियर जयभीम ब्रदर्स नाणेफेकीसाठी यायचं लगेच. 36 पाहिजे. चला बोलतोय. तर नाणेफेकी विजय झाले ते जय जाधवांचा संघ. तर तुमची पुढची काय रणनीती असणार जय जाधव? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार कारण की अजिंक्य जाधव सारखे फलंदाज नावाला पहिले क्षेत्ररक्षण घ्यायला लागेल. तर तुम्ही किती धावा यांना किती धावामध्ये रोखणार तुम्ही हर्षलांच्या संघाला? आतापर्यंत जेवढी मॅच झाली तेवढे सर्व 50-60 प्लसच आहेत. 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. चला थँक्यू. तर हर्षल तुमची काय रणनीती असेल पुढे? आता या सामन्यामध्ये आम्ही कमीत कमी 60 धावा फलकावर लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तुमच्या समोरील संघामध्ये तुमचा टार्गेट कोणता प्लेअर असणार आहे? आता टार्गेट प्लेअर आमचा जो जयेश जाधव आहे त्याला आम्ही कमीत कमी 30 धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि आकाशाला पण आम्ही 20 मारू आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 10 मारू. तर हर्षलांचा 60चा हा टार्गेट समोर दाखवलेला त्याने. 60 धावांचा डोंगर करणार. तर राहुल जाधव यांनी आपला संघ एकत्र करायचा आहे कारण की यानंतर तुम्हाला सामना चांगला स्कोरने विजय होणे गरजेचं आहे. जर तुम्ही हरलात तर बाहेर जाणार. चेंडू चला सामना चालू करायचा लगेच. तर 36 धावांचा डोंगर आहे. मोठा आव्हान नाही मिळत. 18 चेंडू 36. प्रत्येकी चेंडू मागे 2 धावा आल्या तरी आपण विजय होऊ शकतो. चला थोडीशी घाई करायची आहे. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. निलेश जाधव, योगेश गायकवाड,
चला पंचसामना चालू करायचा लगेच, थोडीशी घाई करा. येतात मस्के. सुंदर असा हा फटका योगेश यांच्या बॅटून आलेला आहे. 2 धावा घेण्याचा यश आणि दोन धावा घेण्यात यश आले ते योगेश गायकवाड यांचा. सुंदर असा हा बॅटीने मारला फटका. धावसंख्या 2 निवड धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 2. दुसरा चेंडू योगेश साठी, मस्के यांचा. ओहो सुंदर असा चेंडू होता. गौतम जाधव यांना काय ते बॉल हातात येत नाही आणि 2 धावा पूर्ण. मला वाटतं गौतम जाधव यांनी गॉगल घालणं गरजेचं आहे. उन्हात त्यांना चेंडू दिसत नाही, डोळ्यात थोडा त्रास होतोय त्यांना. त्या धावसंख्या ही झाली 4. 2 चेंडू 4 धावा फलका लागल्यात. हीच रणनीती पाहिजे की प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावा. ओहो सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 4 धावा फलकावला आहेत. प्रत्येक षटका मागे कमीत कमी 12 धावा या आल्याच पाहिजे, तर आपण हा सामना विजय होऊ शकतो. सुंदर असा उंचावर फटका बघूया. शरद जाधवच्या हातात झेल होती आणि झेल गडी बाद. योगेश गायकवाड तंबूच्या आसराला परतताना. मधली सुट्टी झालेली आहेत, प्लेअर पाणी प्यायला बाहेर आलेले आहेत. मधली सुट्टीमध्ये एक प्लेअर म्हणजे एक वर्गातला एक प्लेअर बाहेर येऊ शकतो, तसा वर्गाच्या बाहेर पाणी प्यायला गेलेले आहेत. हा हा गॉगल युट्यूब लाईव्ह असल्यामुळे गॉगल कंपल्सरी आहे. नाही पण त्या साईडने खरंच सूर्य समोर असल्यामुळे काहीच समजत नाही तिकडनं. कंपल्सरी गॉगल लावणं गरजेचं आहे. कोण बाकी असेल लगेच सांगा, पाठवून देतोय. चला सामना करतील अनिल शेलार. सुंदर असा हा मारल्या फटक्या अमोल गायकवाडकडे. चांगला असा मांडी घालून बसला आणि बॉल अडवलेला आहे, पण बॉल जातो अर्ध्यांगीच. एकच धाव. सुंदर असा थ्रो. तर वखारीचे मालक चालक अमोलजी गायकवाड. पुढील चेंडू चेंडू खेळेल निलेश. चांगला असा हा मारल्या फटका बघूया. 1 बाऊस आणि 1 धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करते शरद शेलार रागा रागा धावत गेलेले आहेत. भावावर बॉल फेकतायत.
ओव्हर झालेली आहे. धावसंख्या 6. सहा धावा, अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 30 धावा. प्रत्येक षटकामागे 15 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. बारा चेंडू आणि 30 धावा. तसेच आपले गावकरी मान्यवर ललितजी गायकवाड आवर्जून अद्यापही मॅच बघण्यासाठी थांबलेले आहेत, कुठेच गेले नाही ते. त्यांची जी आवड खरंच सुंदर असा चेंडू होता हेमंत भाऊजी यांचा. निर्धाव चेंडू. ललितजी गायकवाड थांबलेले आहेत फक्त फायनलच्या सामन्याला बक्षीस लावण्यासाठी. 5-5 हजारांचा भैमार पडणार आहे बक्षिसांचा. ओहो, सुंदर असा चेंडू होता. व्हाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त एक धाव व्हाईटच्या रूपात. धावसंख्या 1 निवड धावसंख्या झाली ती. सात धावा. ओ हो, सुंदर सहा मारला फटका. बघूया झेल होती की नाही. आणि पंच दर्शवतील चौकार की षटकार. उत्तम गायकवाड, काय चौकार षटकार काय? चौकार. 4 धावा. सुंदर असा मारा फटका. 2 धावा घेण्यात दुसरी धाव सुद्धा घेण्यात यश आलेलं आहे. फलकावर 2 धावेने वाढ धावसंख्या झाली ती. 13 धावा. 13 धावा फलका लागल्या. अजूनही तुम्हाला मोठा डोंगर उभारायचा आहे. ओ हो, सुंदर असा मारला फटका. बघूया झेल होती की चौकार जातोय. सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि 2 धावा घेण्यात यश आलाय तो निलेश यांना. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या झाली ती 15. सुंदर असा हा चेंडू हेमंत भाऊजांचा. निलेश यांना काही समजला नाही, पण आता तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे निलेश यांना. सुंदर अशी बॉलिंग आणि इथे शतक संपलेलं आहे. 2 षटकार के धावसंख्या झाली ती 15. विजयासाठी 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 21 धावा. 3 षटकार आणि 1 चौकार. 6 चेंडू 21 धावा, 3 षटकार 1 चौकार. सामना आपल्या खिशात. चला थोडीशी घाई करा. बॉलर टिंग मिटिंग कमी करा आणि थोडीशी घाई करा. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. ओ हो, रिव्हर्सचा प्रयत्न. इथे तुम्हाला प्रत्येक चेंडू मध्ये धावा पाहिजे. ओ हो, खराब अशी ही फलंदाजी. सुंदर असा हा चेंडू. बघता बघता खरंच डोळ्यात पाणी येत आहे.
कारण जाम निंबर आणि त्याने यो शॉट खरोखरच बॉल टाकतं पण बरं वाटतं. पुढे चेंडू महेंद्र भाऊंजी यांचा शेलार स्टेप आउट करून स्टेटला मारला बॉल बघत चौकार जातो की अडवतात या आणि मला वाटतं 4 धावांसाठी सीमा रेखे पार. तर आमच्या जीवाला जाम बरा वाटला. आमच्या माणसानं फोर मारला. खरोखर वाजव डीजे. अरे सबन बघत भले ते. अरे तो नाही बॉल तर बिजा घे. आपल्या जवळ 12 चेंडू आण आणि ते पण पिवलं पिवलं आणि हिरवं 2 वाण. सुंदर असा हा मारण्याचा प्रयत्न होता. बॉल काय समजला नाही आणि एक चोरटी धाव देण्यात यश आलेल्या निलेशांना. धावसंख्या 1 निवड धावसंख्या झाली ती. फक्त विजयासाठी एक चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 16 धावा. तर यात जो सामना विजयी संघ होईल तो डायरेक्ट थेट फायनलला खेळणार आहे. 1 चेंडू आणि 16 धावा. काढा 16 काढा 16. ए थांब पकडू नको. काढा 16. अरे तो थांबलाय तो काढा. अजिबात थांबू नका. डीजे लावा.